केलेलं आहे, काय सांगाल? मी बऱ्याच वर्षापासूनची धनगर समाजाच्या आरक्षणाची जी बाजू आहे ती भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। माझे मित्र माऊली बोलल्याप्रमाणे धनगर हा शब्द होता, परंतु इथल्या व्यवस्थेनं धनगराचं धनगड करून या समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम केलं। यावर चळवळीतले थोर माणसं बरेच वर्ष झालं आंदोलन करत आहेत। सरकार, कोर्ट कचेरी अशा सगळ्या लढाई झाल्या। आपण पाहताय की महाराष्ट्रात एखादं आंदोलन झालं तर सरकार धावत जात आहे, परंतु आज 7 दिवस झालं धनगर समाजाचे युवक आज हे सगळे बांधव उपोषणाला बसलेले। शासन म्हणावं अशा पद्धतीनं रिस्पॉन्स देत नाही आणि या आंदोलनाला एक बहुजन समाज, एक आंबेडकरवादी कार्यकर्ता म्हणून पाठिंबा देण्यासाठी मी इथं आलोय। माझं एवढंच म्हणणं आहे की सरकारनं धनगर समाजाला जे बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलंय ते धनगड आणि धनगर याची गफलत न करता सारासार विचार करून जे हक्काचं जे बाबासाहेबांनी दिलंय ते आरक्षण धनगर समाजाला मिळावं आणि ह्या लढ्यात आम्ही पूर्ण त्यांच्या संग खांद्याला खांदा देऊन याही पुढे काम करणार। खरं तर महाराष्ट्रात असं म्हटलं जातं की मराठा समाजानंतर धनगर समाज 2 नंबरला आहे, परंतु विधानसभा असू दे, लोकसभा असू दे, लोकांमधून नियुक्त प्रतिनिधित्व धनगर समाजाला अत्यंत अल्प, प्रत्येक वेळेस कमी असते, त्याकडे कसं बघताय? आता धनगर समाजाने याचा विचार केला पाहिजे की सगळ्यांनी एकत्र येऊन, आम्ही आता बहुजन समाजातले SC कॅटेगरीतले आहोत, तर आमची भूमिका नेहमी अशीच राहिलेली आहे की धनगर समाजांच्या सोबत राहून काम करण्याची। माऊली आम्ही आज 25, 30, 32 वर्षाचा काळ गेला, आम्ही आजही भले पक्ष आमचे वेगळे असतील पण एक बहुजन समाज म्हणून आम्ही एकत्र काम करत आलेलो आहोत आणि याही पुढच्या काळामध्ये ही ज्या आमची जी नाती आहेत ही जर व्यवस्था अशा पद्धतीने जर आमच्याकडे दुर्लक्ष करत असेल, आता एकनाथरावजी शिंदे आमचे मुख्यमंत्री कर्तबगार मुख्यमंत्री आहेत, त्यांनी जातीने लक्ष घालायला पाहिजे होतं। एखाद्या ठिकाणी उपोषणाला 4-4, 5-5 मंत्री पाठवले जात आहेत, परंतु आज 7वा दिवस झाला, कुठल्याही पद्धतीच्या हालचाली शासन स्तरावर होत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे। आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे ज्यावेळेला प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे 2014ला बारामतीला सभा झाली होती आणि बारामतीच्या सभेत हेच देवेंद्रजी बोलले होते की महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेचं जर सरकार आलं तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ। 2014 आणि आज 2024, 10 वर्षाचा काळ लोटला, 1000 कॅबिनेट बैठका झाल्या, परंतु देवेंद्र भाऊंनी आजपर्यंत काही आरक्षण दिलं नाही। त्यामुळे मी या उपोषण स्थळावरनं आमचे नेते एकनाथरावजी शिंदे आणि देवेंद्र भाऊंना आठवण करून देतो की अजूनही वेळ गेलेली नाही। धनगर समाजाचा उद्रेक जर झाला तर त्याची फार मोठी किंमत या सरकारला मोजावी लागेल।